बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। पण त्या वाईट प्रवृत्तीने तरुणीला प्रथम ताई अशी हाक मारल्यामुळे तरुणीच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्यानंतर तिच्याशी बोलणे वाढवले। तिचा विश्वास मिळवून तिला त्या बसपर्यंत नेल्याचे तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून दिसत आहे। ही धक्कादायक घटनेसोबतच सुसंस्कृत शहराचा महिला सुरक्षेबाबत आढावा घेतला असता ती सुरक्षित नाही असेच दिसून येत आहे। गेल्या 1.25 महिन्यात विनयभंगाच्या 125 घटना घडलेल्या आहेत, तर अत्याचाराचे 56 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। विनयभंग तसेच अत्याचाराच्या घटनेतील आरोपी हे एकतर ओळखीचे किंवा नात्यातील असल्याचे देखील पोलिसांच्या माहितीवरून समजते। त्यामुळे आपलेपणाची भावना निर्माण करून तिचं शोषण केलं जात आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटना वर्षाला वाढत असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसते। गेल्या वर्षी बोपदेव घाट प्रकरण गाजले। मित्रासोबत फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर मध्यरात्री तिघांनी सामूहिक अत्याचार केला। हे प्रकरण देखील काही तासांनी उघडकीस आले। तोपर्यंत आरोपी पसार देखील झालेले होते। बोपदेव घाटाच्या परिसरात मोबाईल सीसीटीव्ही आणि किंवा लाईट असा काहीच प्रकार नव्हता। त्यानंतरही पुणे पोलिसांनी अथक प्रयत्न केले। तब्बल 10 दिवसांनंतर या प्रकरणात पोलिसांना 2 आरोपींना पकडण्यात यश आले होते। अद्यापही यातील एक आरोपी फरारच आहे। पोलिसांना तो सापडलेला नाही। पोलीस त्याचा माग घेत आहेत। 3ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। लूटमारीच्या उद्देशाने रात्री अपरात्री फिरत असत। तेव्हाच त्यांना बोपदेव घाटात ही तरुणी आणि तिचा मित्र दिसला व त्यांच्यातील शैतान जागा झाला। त्यांनी आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर स्वारगेट बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु म्हणावा तसा प्रकाश त्या ठिकाणी नाही। खरं तर पुण्यासारख्या शहरातील प्रमुखपैकी हे एक बस स्थानक आहे, मात्र रात्री बऱ्याच प्रमाणात अंधारमय असतो। पोलिसांनी घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत। त्या ठिकाणी संबंधित बसमध्ये जाताना व पुन्हा उतरत असताना आरोपी व पीडित तरुणी कैद झालेली आहेत। त्यानुसारच पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याचे सांगण्यात आले आहे। पोलिसांनी घटनास्थळावर डॉग स्क्वॉडला पाचारण केले होते। त्यानुसार या आरोपीचा माग काढला जात आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल।